विश्रांतीनंतर मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी घडामोड म्हणावं लागेल ती म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार युतीची चर्चा सुरू आहे। जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक आज आयोजित करण्यात आली आहे। तर दुसरीकडे बघायला गेलं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सर्व खासदारांची तातडीची बैठक जी आहे ती मातोश्रीवर आज बोलावली आहे। या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि काल औरंगाबादमध्ये ज्योती संघाची गुप्तरित्या बैठक पार पडली आणि निवडणुकीच्या वातावरणात दुष्काळाच्या अजेंड्यावर चर्चा झाल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे। तसंच प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी संघ परिवाराचं पूर्ण कामकाज भाजपच्या मंत्र्यांना रविवारी सांगण्यात आलं। तर बीजेपी म्हणजे अर्थातच भाजपच्या कार्यकारिणीची बैठक जालन्यात पार पडली। त्या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी संदीप जाधव आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अपडेट्स? नक्कीच जर बघितलं तर जालन्यामध्ये आज भाजपची कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी ही जी व्यवस्था आहे ती संपूर्णपणे करण्यात आलेली आहे। एकीकडे जर बघितलं तर भाजप शिवसेना यांच्यामध्ये युतीची चर्चा जी आहे ती बंद दाराआड सुरू असली तरी दोन्ही पक्षांनी चाचपणी जी आहे ती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली आहे आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी भाजपनं जी आहे ती प्रदेश कार्यसमितीची बैठक या ठिकाणी आज जालन्यामध्ये जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। भाजप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच सगळे खासदार, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे। आपल्यासोबत जे आहे ते संतोष दानवे आहे, भाजपचे आमदार। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दानवे साहेब, दोन्हीकडे शिवसेना भाजपची जी आहे ती युतीची बंद दाराआड चर्चा सुरू आहे, मात्र जी आहे ती तयारी सुरुवात केली आहे चाचपणीची। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची कार्यसमितीची बैठक जालन्यामध्ये होतीये। या बैठकीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये 10 ते 11 वाजेपर्यंत कोर कमिटीची बैठक होईल। त्यानंतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। साधारणतः 11 ते 5 वाजेपर्यंत ही बैठक या ठिकाणी चालेल आणि या बैठकीचं सभेमध्ये रूपांतर होऊन या बैठकीचं, या कार्यसमितीचा समारोप त्या ठिकाणी होईल। बैठकीचा नेमका अजेंडा काय असणार आहे? दुष्काळ आणि आगामी निवडणुकांची जी चर्चा आहे त्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का? नक्कीच दुष्काळावर कशा प्रकारच्या उपाययोजना असल्या पाहिजे याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी